नमस्कार मंडळी, राम राम. आता आम्ही आमच्या माध्यमाच्या इकडे आल्या. आज आमच्या गावामध्ये पोळा असल्यामुळे आम्ही मानापानाचे चिखलाचे बैल करायसाठी चिखला आणा आल्या. तर तुमच्या इकडं चिखलाचे बैल करतात की नाही लोक? हे बघा आमच्या संग नाक्या भाई नदीला आलोत. चिखल हुडकाय नाक्या ये नाक्या सोयीन. तर असा शा पिवळ्या पिवळ्या मातीचा चिखल न्यावा लागेल. कोणतरी आमच्या आधी इथे उकरून गेले. अशा चिखलाचे बैल नंबर 1 होता. हे असं बघायचं कोणतरी उकरून ठेवलेलं आहे. बैल पोळ्याचा चिखल हुडकीनं लईच अवघड काम राहते. आता एका जागी आम्हाला पसंत झालं नाही की ना क्या. आता बघा दुसऱ्या जागी आम्ही बघायला चलत. चांगला पिवळा चिटूकदार चिखल असा तर बैल चांगले दिसतात. शेवटी आता आम्हाला आमच्या मनासारखा चिखल इथंच दिसायला आहे. मातोडं याच्या आता नंबर 1 बैल होतात. त्या बघा आमचा नारू भेटायला इथं नदीपाशी मारुतीच्या मंदिरा पाया पडाय 4 लाख हुंडा घेतला. मला तंगी आली. माझ्या हाणाव की नाही येत ह्या लिंबाला बांधावून कोरड्या बाबून हाणाव 2-3 ठेके असे न दिसायच्या जागी वळ धुंगणाव आणि नारळ फोडा आले. साखरच घेऊन नाही बारकाईच कराय भलती बा. तर पोळ्यासाठी चिखल हुडकी नाही काय कमी हिमतीचं काम नसतं. हे असं बघाय पांदी फिंदी न कोठे पाण्यातून इकून तिकून जाऊन चिखल बघावं लागत असते. के ना काढा काम थांबायला. तर चिखल हुडकीत इकडं आलो बघा पांडीमध्ये. नाक्या आणि मी बघा आमच्या गावातली पांड किती सुंदर दिसायची बघा. पाणी वाहून इकून तिकून एक नंबर. तर अशा प्रकारे आमचा चिखल झालाय काढणं. नाक्या हात धुवायले. नाक्या इकडं बघ. हुडकून नाक्या एका जागी लईच भारी चिखल काढाय बघा. असा मस्त पिवळा चिटू बघा. आमचा शिवा कदम इथं चिखल काढा येस्त आहे. चिखलच काढा शिवा. हे आहेत आमच्या गावाचे शिवाजीराव कदम. ही आमच्या गावातली पांड. तर अशा प्रकारे आपली आता पोळ्याचे चिखलाचे बैल बनणं झालेत. आपण बैल बनले छानपैकी मस्त बघा. हे बघा बैल अशा प्रकारे बनला आहे. एक नंबर कारभार झाला आहे. आता